सहलीला जायचा. तर खरंच आम्ही सहलीला निघालो आहोत. आम्ही नेमके कुठे चाललो आहोत हे तुम्हाला पुढे कळणारच आहे. आमचा प्रवास रात्री 10 वाजता सुरू झाला. खुशीच्या पप्पांच्या कंपनीमधले काही कलीग्स आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स सुद्धा या ट्रिपला सोबत होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच खूप उत्साह आणि मज्जा सुरू झाली होती. मस्त रात्री गप्पा मारत, गाणी ऐकत आमचा प्रवास सुरू झाला. रात्री साधारण 1 वाजता आम्ही एका हॉटेलवर थांबलो. सगळ्यांनाच भूक लागली होती. काही जण घरून जेवून आले होते, तर काहींचं जेवण बाकी होतं. हॉटेल खूप छान होतं. तिथे आम्ही मस्त जेवण केलं. जेवणाची टेस्टही खूप छान होती. जाताना आम्ही सगळ्यात लास्ट सीटवर बसलो होतो. तिथे खूप मोकळी जागा होती. मग मी आणि खुशीने तिथेच खाली मस्त झोप काढली आणि मग सकाळी साधारण 10 वाजता आम्ही आमच्या रिसॉर्टवर पोहोचलो. तुम्ही बघू शकता इथलं वातावरण किती सुंदर आहे. खूप शांत आणि एकदम फ्रेश वाटत होतं. आणि आता ही आहे आमची रूम. रूम पण खूप छान होती. एकदम कम्फर्टेबल होती. मग काय पटकन अंघोळ वगैरे केली आणि सगळ्यात आधी आता मला भूक खूप लागलेली होती. मग आम्ही पटकन आधी नाश्ता केलेला. नाश्ता पण खूप टेस्टी होता. तर एकदम पोटभर नाश्ता झालेला. त्याच्यानंतर पण पटकन रेडी झालो. आता आम्हाला आमच्या पुढच्या ॲक्टिव्हिटीजसाठी निघायचं होतं. आणि आता जे तुम्हाला समोर दिसतायत ना, ते आहेत ऑर्गनायझर, ज्यांच्या मार्फत आम्ही पुढच्या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. तर आम्ही सगळे खूपच जास्त एक्साइटेड होतो आमच्या ॲक्टिव्हिटीजसाठी. तर मंडळी, आता आम्ही आलो आहोत तारकर्ली बीचला म्हणजे मालवण. खरंच इथलं समुद्राचं पाणी, वाळू आणि वातावरण खूपच छान आणि सुंदर आहे आणि आता इथून पुढे सुरू होणार आहे आमचा खरा बीच एन्जॉयमेंट. तर मी सगळ्यात आधी केलेली जेट स्की राईड त्यात खूपच जास्त मज्जा आली मला. त्यानंतर आम्ही केलेली स्पीड बोर्ड राईड त्यातही खूप जास्त मज्जा आली मला. खरं सांगायचं तर मी आयुष्यात पहिल्यांदा या सगळ्या राईड्स ट्राय करत आहे. आजपर्यंत मी समुद्रावर खूप वेळा गेले होते, पण कधीच अशी वॉटर राईड केलेली नव्हती. म्हणून सुरुवातीला माझ्या मनामध्ये थोडीशी भीती होती. पण ते म्हणतात ना, डर के आगे ही जीत है. मग मी पण हिम्मत करून ही राईड करायचं ठरवलं. सुरुवातीला थोडंसं टेन्शन होतं, पण जसं-जसं राईड सुरू झाली तसं-तसं सगळं टेन्शन गायब झालं आणि खरंच मला खूप छान वाटलं. त्याच्यानंतर मग आम्ही केलेली बनाना राईड. या राईडमध्ये आम्ही टोटल 5 जण होतो. या राईडमध्ये आम्ही सगळे एकामागे एक बसलो होतो. मोठ्या बनानासारख्या बोटीवर सगळ्यांना बसवतात आणि मग स्पीड बोटने त्या बनानाला समुद्रात वेगाने ओढत घेऊन जातात. जसं-जसं स्पीड वाढत होते ना, तशी-तशी खूप जास्त मज्जा येत होती. पाण्याचे थेंब चेहऱ्यावर येत होते आणि अचानक झटका लागत होता. पण खूप जास्त एन्जॉय केला आणि सगळ्यात जास्त मजेशीर गोष्ट म्हणजे शेवटी येताना आम्ही सगळे पाण्यात पडलो. तो अनुभव सुद्धा खूप छान होता माझ्यासाठी आणि एकदम मजेदार होता, नेहमी लक्षात राहणारा. आता आम्ही निघालो आहोत